नेपाळ सीमेलगतचा सराईत गुन्हेगार लासलगाव पोलिसांच्या ताब्यात. विंचूरमध्ये दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास. पोलिसांनी सँट्रो कारसह 4,51,796 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. लासलगावजवळील विंचूर येथे दुकान फोडून तांब्याच्या वायरवर डल्ला मारणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुष्क्या आवळण्यात लासलगाव पोलिसांना मोठे यश आले आहे. लोणजाई माता इलेक्ट्रिकल्स वर्कर्स अँड हार्डवेअर दुकान फोडून तांब्याच्या वायरची चोरी करणाऱ्या खुर्शीद अब्दुल हमीद खान याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून तांब्याच्या वायर, सँट्रो कार, बोल्ट कटर आणि पहार असा तब्बल 4,51,796 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्याचा असून नेपाळ सीमेलगतच्या भागातील सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या तो इगतपुरी परिसरात वास्तव्यास होता. खुर्शीद अब्दुल हमीद खान याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये दुकानफोडी, घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे लासलगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे चोरीच्या आणखी घटनांचा छडा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निफाड न्यायालयाने आरोपीला 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आणि पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मच्छिंद्र साळुंखे, ब्युरो रिपोर्ट, विंचूर. काल आमचे अमोल तळेकर अंमलदार यांना काही नागरिकांकडून एक संशयित वाहन लासलगाव परिसरात फिरत असल्याची बातमी मिळाली. त्या बातमीवरून आमचे पोलीस अधीक्षक माननीय श्री स्वामी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे अपर पोलीस अधीक्षक श्री विमला मॅडम, तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब आणि बंबाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोऱ्या रोखण्यासाठी जी नाकाबंदी लावण्यात आलेली होती, त्या नाकाबंदीचे लोक तसेच आमच्या दुसऱ्या 2 टीम या आम्ही त्या वाहनाचा शोध घेण्यास आम्ही तात्काळ रवाना केले. तर त्या वाहनाचा पाठलाग करून आमच्या टीमने ते वाहन डिटेन केले. ते वाहन डिटेन केल्यानंतर त्या वाहनात असलेला मुद्देमाल त्याची चौकशी केली असता त्या व्यक्तीने उडवडीची उत्तरं दिली. त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आमच्या लक्षात आलं की याने लोणजाई माता इलेक्ट्रिक्स हे दुकान फोडून त्यातील मुद्देमाल घेऊन तो पळण्याच्या तयारीत असताना आपण त्यांना पकडलेला आहे. त्याची माहिती डिटेल चेकिंग केल्यानंतर त्याच्यावरती अशा प्रकारचे दुकान फोडीचे इतरही पोलीस स्टेशनला 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती आपल्याला मिळाली. तसेच त्याचे 12 ते 13 गुन्ह्यांमध्ये तो अद्याप तो फरार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यावरती नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत, तसेच नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. आणखी तपास यामध्ये सुरू आहे. तसेच आरोपीला आज माननीय न्यायालयात हजर केले असता आरोपीला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे आणि पुढील तपास या गुन्ह्यामध्ये सुरू आहे.